कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. भगवान श्री कृष्णांना वंदन करून आपण आज श्रीमद भागवतातील सृष्टिविज्ञान या विषयाकडे वळतो आहोत किंवा या विषयाचा थोडासा परिचय करून घेतो आहोत. आता सृष्टिविज्ञानाचा या विषयाचा परिचय करताना याचे आपण दोन भाग केलेले आहेत, भाग अ आणि भाग ब. कारण हा तसा व्यापक विषय आहे हे आपल्याला त्याच्या नावावरूनच लक्षात येते. आता ह्या विषयाला हात घालणं किंवा त्या हात घालणं सोडा, पण माझ्यासारख्या व्यक्तीनं स्पर्श करणं जरी म्हटलं तरी ते फार मोठं धाडसच आहे असं म्हणायला पाहिजे. आणि हे धाडस करण्याचा मी आपल्या श्रोत्यांच्या परवानगीने म्हणा किंवा तुमच्यावरील विश्वासाने म्हणा, मी प्रयत्न करणार आहे एवढं नक्की. तर अशा ह्या सृष्टिविज्ञान विषयक श्रीमद भागवतामध्ये खूप विस्तारानं जागोजागी विचार आलेले आहेत, मतं सांगितलेली आहेत. आणि नुसते विचार आणि मतं नाहीत तर ते सिद्धांत आहेत, सिद्ध होऊन झालेले सिद्धांत आहेत असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर या सगळ्या ज्ञानाला आजच्या विज्ञानाचंही अधिष्ठान आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. तर भारतीय शास्त्र परंपरेत म्हणा किंवा प्राचीन भारतीय परंपरेमध्ये ज्ञान आणि विज्ञान हे शब्द वारंवार येतात. विशेषतः ज्ञान हा शब्द आहे तो परंपरेनुसार आध्यात्मिक ज्ञान किंवा आत्माविषयक ज्ञान, जीवात्मा, जीव, आत्मा, शिव, परमात्मा वगैरे वगैरे या सर्वाविषयीचं जे ज्ञान ते आध्यात्मिक ज्ञान आणि त्यालाच खऱ्या अर्थाने ज्ञान म्हटलं गेलेलं आहे. आता ज्ञानाची दुसरी पण एक बाजू आहे, ती म्हणजे भौतिक ज्ञान हा एक भाग झाला, पण विज्ञान ही एक त्याची अजून एक बाजू आहे किंवा एक अर्थछटा आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर विज्ञान हा शब्दसुद्धा भागवतामध्ये आणि अन्यत्रही अनेक वेगवेगळ्या त्या संदर्भानुसार अर्थछटा घेऊन आलेला आहे असं आपल्याला दिसतं. आता साध्या सरळ भाषेत जर आपल्याला बघायचं म्हटलं तर विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, एखाद्या विषयातलं जास्तीत जास्त सखोल असं मिळवलेलं ज्ञान म्हणजे विज्ञान असा आपल्याला एक ढोबळमानाने अर्थ घेता येतो. भागवतात मात्र विज्ञान या शब्दाला ऐहिक ज्ञान असा एक अर्थ असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याहीपेक्षा विशेष ज्ञान या अर्थाने हा शब्द अनेक ठिकाणी अनेक संदर्भामध्ये आलेला दिसतो. पण इथे एक गोष्ट आवर्जून स्पष्ट करायची आहे की भागवतामध्ये ज्ञान हा अर्थ म्हणजे आध्यात्मिक ज्ञान याच अर्थाने प्राधान्याने आलेला आहे. पण ऐहिक ज्ञान किंवा विज्ञान हे ज्ञान जे आलेलं आहे ते दुय्यम असं नाही किंवा गौण दर्जाचं आहे असंही नाही, पण ते येतं आहे ते दृष्टांत, उपमा, उत्प्रेक्षा वगैरे अशा स्वरूपात येतं आहे. म्हणजे मूळ आध्यात्मिक ज्ञानाला अधिक स्पष्ट करण्यासाठी म्हणून दिलेले हे दृष्टांत आहेत, काही ठिकाणी उपमा वगैरे असे अलंकार आहेत असं आपल्याला असल्याचं दिसून येतं. तर अशा ह्या ज्ञान आणि विज्ञान यांच्या आधाराने आपण हे सृष्टीविषयक ज्ञान समजून घ्यायचा थोडासा आज प्रयत्न करणार आहोत. श्रीमद भागवतामध्ये ही जी सृष्टीविषयक ज्ञान येतं, कथांच्या माध्यमातून ज्ञान येतं, ते दुसऱ्या स्कंधात आलेलं आहे. आता हे सुद्धा संवादातूनच आलेलं आहे. म्हणजे राजा परीक्षिताने श्री शुकमुनींना विचारलेला प्रश्न, सृष्टीविषयक प्रश्न, आणि त्याला त्यांनी दिलेलं उत्तर हे ते सृष्टीविषयक विज्ञान आहे.
आता राजाने असा एक सुंदर प्रश्न विचारला होता, कारण शिष्य जितका तयार किंवा चाणाक्ष किंवा चतुर ज्ञानी वगैरे, तितकं गुरुला उत्तर द्यायला अधिक प्रोत्साहन येतं किंवा अधिक आनंद येतो. तसंच या राजा परीक्षिताने प्रश्न विचारला की मी म्हणजे हे पंचमहाभूतात्मक निर्माण झालेलं विश्व, त्याचप्रमाणे हे प्राणीमात्राचं पंचमहाभूतात्मक शरीर आणि मग त्यामध्ये आत्मा प्रवेश करतो, हे म्हणणं उचित आहे का, असा त्याचा साधा सरळ प्रश्न आहे. खरं वरवर पाहता हा साधा सरळ प्रश्न दिसतोय, पण वाटतो इतका साधा सोपा नाहीये. यातच खरं सृष्टी उत्पत्तीचं बीज लपलेलं आहे. आणि ते बीज म्हणजे खरं तर मला तर असं म्हणावं असं वाटतं की जेव्हा हे आर्य, विशेषतः आपण भारतापुरता विचार करूया, आर्य जेव्हा ऐहिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाले, त्यांचं समाज स्थिरस्थावर झाला, त्यानंतर त्यांची दृष्टी किंवा त्यांचं लक्ष, त्यांचे विचार या जगाच्या पलीकडचा वेध घ्यायला उद्युक्त झाले, प्रवृत्त झाले. खरं तर तसं म्हटलं तर सामान्य माणसाप्रमाणे तेही सामान्य जीवन जगू शकले असते, नसता विचार केला, पण त्यांनी केला. आता का केला वगैरे त्याच्याविषयी आपल्याला विचार करण्याची गरजच नाही आहे. तर त्यांनी हा विचार केला. आता खगोलशास्त्राचा विचार करताना त्यांच्याकडे दुर्बिणी नाहीत असंच आपल्याला दिसून येतं, कारण त्याचा दुर्बिणींचा उल्लेख वगैरे असा कुठेही प्राचीन ग्रंथांमध्ये निदान मला तरी आढळलेला नाही. मग त्यांनी हे ज्ञान जे मिळवलं ते केवळ गणितीशास्त्राच्या माध्यमातून त्यांनी हे ज्ञान मिळवलं. आता ह्या विषयीचं मत हे जे मी मांडतेय ते काही तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर, विचार विनिमय केल्यानंतरचं हे माझं बनलेलं मत आहे की त्यांनी हे गणितीशास्त्राच्या आधारावर हे सगळं ज्ञान प्रस्थापित केलं किंवा मांडलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. आता याला सांगायचंच उदाहरण झालं तर माझा पुतण्या चिरंजीव अजय जोशी हा या विषयात खूप सखोल अभ्यास करतो, विचार करतो, चिंतन करतो, संशोधन करतो. त्यांनी हे सांगितलेलं आहे की मी हे गणिताच्या आधाराने हे सगळं सिद्ध झालेलं आहे असं मत आपण सिद्ध करू शकतो म्हणजे. तर अशा प्रकारे मग मुनींनी उत्तर द्यायला सुरुवात केली की भगवंतांनी आपल्या मायेच्या आधाराने, म्हणजे भगवंत म्हणजे परमात्मा म्हणूया आपण थोडा वेळ, परमात्मा आणि माया हेही भिन्न नाहीतच, पण काही काळापुरतं त्यांनी मायेला आपल्यातून बाजूला केलं, म्हणजे आपल्या सोबत घेतलं आणि त्या मायेच्या आधाराने त्यांनी ही सृष्टी निर्माण केली, असं एक पहिलं विधान आपल्याला करता येईल. तसंच या सृष्टीचा मग पुढचा प्रश्न येतो, मग या सृष्टीची निर्मिती झाली पण त्याचा उत्पत्ती, स्थिती आणि लय कसा होतो, तोही प्रश्न आहे. तोही राजाने विचारला आणि त्यालाही श्री शुकमुनी उत्तर देत आहेत. हे राजा परीक्षिता ते म्हणतायत, पूर्वी वेदगर्भ स्वयंभू अशा ब्रह्मदेवांना देवर्षी नारदांनी हाच प्रश्न विचारला होता. म्हणजे ह्या प्रश्नाची उत्सुकता किती प्राचीन आहे, म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा हा प्रश्न पडावा. या प्रश्नामध्ये अजून एक अर्थ लपलेला दिसतो की म्हणजे राजांनी विचार किंवा नारद ऋषींनीच ब्रह्मदेवांना साक्षात हा प्रश्न विचारलेला आहे की जो आपल्याला हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या मनात येतो. आपण तो प्रश्न पुढे पाहणारच आहोत. तर देवर्षी नारदांनी हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा ब्रह्मदेवांनी, प्रजापिता ब्रह्मदेवांनी त्यांना, देवर्षी नारदांना जे उत्तर दिलं होतं तेच उत्तर राजा मी आता तुला देणार आहे, असं श्री शुकमुनी राजाला सांगतायत. मग
यावरती पहिला प्रश्न नारद मुनींनी त्यांना विचारला होता की आपण सृष्टी निर्माण केली असं म्हणता, पण ही सृष्टी निर्माण करायला सुद्धा आपल्याला तपश्चर्या करावी लागली, मग चिंतन करावं लागलं, कठोर परिश्रम करावे लागले. मग ही ज्या अर्थी आपण तपश्चर्या केलेली आहे ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा कुणाचं तरी चिंतन करीत, त्यांची आराधना करीत आपण ही तपश्चर्या केली असली पाहिजे, असा यातनं अर्थ निघतो. म्हणजेच आपल्यापेक्षाही कुणीतरी श्रेष्ठ या जगामध्ये आहे असं आहे का, अशी वस्तुस्थिती आहे का, किंवा हे सत्य आहे का? तर ब्रह्मदेव यावरती म्हणतात की हे नारदा, अरे तू तर हे फारच बरोबर ओळखलेलं आहेस. माझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असे भगवान परमात्मा आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने किंवा त्यांच्या इच्छेने ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. मग भगवंतांचं ज्ञान किंवा भगवंताविषयीचं ज्ञान, भगवंतांना एकदा आपण अनेक व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. तेव्हा त्यांनी मग विचार केला की काय करावं. मग त्यांनीही मनन चिंतन केलं. अनेक प्रदीर्घ काळपर्यंत चिंतन केलं आणि मग त्यातून काय पुढे निर्माण होत गेलं ते आता बघतो आहोत आपण. यासाठी ब्रह्मदेव एक सुंदर दृष्टांत देतात. जसे सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे वगैरे प्रकाशित होतात. ते ज्यामुळे प्रकाशित होतात आणि ज्याने हे जग निर्माण केलेलं आहे, म्हणजे हे ग्रह, चंद्र, तारे सगळे परप्रकाशी आहेत. परप्रकाशी म्हणण्यापेक्षा दुसऱ्याच्या प्रेरणेने, दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेरणेने प्रकाशित होत आहेत. मग ते ज्यांच्या प्रेरणेने प्रकाशित होतात त्यानेच, म्हणजे या परमात्म्यानेच हे जग निर्माण केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मीही, म्हणजे ब्रह्मदेव साक्षात म्हणतात की मीही, ब्रह्मदेव सुद्धा त्याच परमात्म्याकडून निर्माण झालेलो आहे, त्यानेच मला निर्माण केलेलं आहे. आणि तेच या चंद्र, सूर्य वगैरे यांच्या सहाय्याने संपूर्ण जगाला प्रकाशित करीत असतात. म्हणजे चंद्र, सूर्य सुद्धा हे स्वतःच्या इच्छेने प्रकाशित होत नाही, तर त्या भगवंतांच्या, त्या परमात्म्याच्या इच्छेने प्रकाशित होतात. आता पुढे भगवंत असं म्हणतात, मायेच्या गुणांनी रहित असे भगवंत स्वतः असूनही त्यांनी सृष्टीच्या निर्मितीसाठी सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या द्वारे मायेच्या द्वारे हे 3 गुण स्वीकारले. आता तसं जर पाहिलं तत्वतः तर माया आणि परब्रह्म किंवा परमात्मा हे भिन्न नाहीत, पण ही सृष्टी निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांनी मायेला या 3 गुणांनी युक्त असे बनवले. हे 3 गुण स्वीकारले. त्याचबरोबर हे 3 गुण आणि द्रव्य, ज्ञान आणि क्रिया यांच्या सहाय्याने मायातीत अशा नित्य, मुक्त आदी अनंत अशा पुरुषाला त्याने मायेचा आश्रय केल्यामुळे बद्ध केले किंवा ते बद्ध झाले. आता बद्ध झाले हा शब्द प्रयोग सुद्धा काहीसा योग्य नाहीच आहे. तर या सगळ्याचं एक आवरण तयार केलं आणि भगवंतांनी स्वतःला त्यामध्ये लपेटून घेतलं, गुंडाळून घेतलं, आणि त्यामुळे त्यांचं ज्ञान इतरांना होत नाही, इतरांना होऊ शकत नाही. मग त्यांचं ज्ञान मिळवण्यासाठी पुन्हा वेगळे प्रयत्न करावे लागतात. मग कारण, कार्य आणि कर्तेपण यांचा अभिमान त्यामुळे यांच्यात निर्माण होतो. कारण, कार्य आणि कर्तेपण. आता भगवान स्वतःच म्हणतात की मीच या जगाचं कारण आहे, मीच हे जग म्हणजे हे कार्य निर्माण केलेलं आहे, त्यामुळे त्याचा कर्तेपणा, कर्तृत्व मीच आहे, माझ्याकडेच आहे.
यांचा अभिमान त्यांच्यात निर्माण होतो. इंद्रियातीत भगवान गुणांच्या या 3 आवरणांनी स्वतःला लपेटून घेतात. म्हणून लोक त्यांना ओळखू शकत नाहीत. पण माझे आणि या विश्वाचे एकमेव स्वामी तेच आहेत. ब्रह्मदेव सांगतायत की या विश्वाचे आणि माझे सुद्धा एकमेव स्वामी स्वतः भगवंत किंवा परमात्माच आहेत. मायापती भगवंतांना एकदा वाटलं की आपण अनेक व्हावे, बहुस्याम असे वाटले, अशी इच्छा झाली. तेव्हा त्यांनी आपल्याच मायेने आपल्या स्वरूपात काल, कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला. भगवंतांच्या शक्तीमुळे काळाने या 3 गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न केला. स्वभावाने त्यांना रूपांतरित केले आणि कर्माने महत्त्वाला जन्म दिला. रजोगुण आणि सत्वगुण यांनी वृद्धिंगत झालेल्या महत्त्वापासून ज्ञान, क्रिया आणि द्रवरूप असा तमप्रधान विकार उत्पन्न झाला. त्याला अहंकार असे म्हटले गेले आणि तो रूपांतरित होऊन 3 प्रकारचा झाला. ते 3 भेद म्हणजे वैकारिक, तैजस आणि तामस. हे क्रमशः ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्ती युक्त आहेत किंवा असे आहेत. जेव्हा महाभूतांचे कारण असणारा तामस अहंकार, महाभूतांचे कारण म्हणजे पंचमहाभूत ज्याच्यातून निर्माण झाली किंवा ज्यांच्यामुळे निर्माण झाली, तो म्हणजे तामस अहंकार. तर तो तामस अहंकार रूपांतरित झाला, तेव्हापासून आकाशाची उत्पत्ती झाली. आता हे पुढचं तर हा जो पुढचा मुद्दा आहे की एकातून एक निर्माण झालं. म्हणजे पंचमहाभूत आपण पाहतो, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर आकाशातून म्हणजे ह्या उलट्या क्रमाने एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असं निर्माण झालेलं आहे. यालाच कार्यकारण भाव असंच म्हटलं गेलेलं आहे. म्हणून तर आपलं भारतीय तत्त्वज्ञान किंवा भारतीय विचारधारा ही कार्यकारणावर आधारलेली आहे किंवा कार्यकारण भाव मानते, असं आपल्याला पुढे दिसणारच आहे. तेव्हापासून आकाशाची उत्पत्ती झाली. आकाशाचा गुण शब्द हा आहे. आता आपल्याला हे पंचतन मात्र माहितीच आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाशाचा गुणधर्म आहे किंवा गुण आहे शब्द. कारण आकाश नसेल, स्पेस नसेल, अवकाश नसेल तर ध्वनी म्हणजे उमटून ऐकूच येणार नाही. किंबहुना निर्माण झाला तरी तो लोकांपर्यंत म्हणजे सर्वांपर्यंत, प्राणीमात्रापर्यंत पोचणार नाही. म्हणून त्याचा गुण आहे. म्हणून असं नाही, पण तो त्याचा गुण आहे ध्वनी, शब्द. या शब्दाच्या द्वारेच द्रष्टा आणि दृश्याचा बोध होतो. या शब्दाच्या द्वारे म्हणजे मराठीतला शब्द हा अर्थ नाही, तर शब्द म्हणजे ध्वनी किंवा आवाज. तर द्रष्टा आणि दृश्य यांचा बोध होतो. म्हणजे काय, बाहेरून कोणीतरी आलं, आवाज दिला, चाहूल लागली की आपल्याला कळतं रे कोणतरी आलंय. हे कशावरून कळतं? आवाजावर, ध्वनीवरून. मग तो द्रष्टा म्हणजे आपण त्याला पाहतोय, आणि दृश्य म्हणजे ज्याने आवाज केला ते दृश्य आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पुन्हा याच्या मुळाशी कोण, तर भगवान परमात्मा. त्याच्याशिवाय कुठेही आपल्याला बाहेर जाता येत नाही. किंबहुना बाहेर काही नाहीच आहे. भगवंताच्या शिवाय बाहेर असं काही नाही आहे. तो सगळं चराचर विश्व नव्हे, संपूर्ण ब्रह्मांड आणि असे अनेक ब्रह्मांड कोश सुद्धा व्यापून शिल्लक राहिलेला आहे. दशांगुळे शिल्लक राहिलेला आहे असं आपलं शास्त्र सांगतं आपल्याला. तर विकार उत्पन्न झाला आणि जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला तेव्हा त्यातून वायूची निर्मिती झाली. आता आणि या वायूचा गुण आहे स्पर्श. हे तर आपल्याला माहिती आहे. वारा व्हायला लागला की आपल्याला जाणवतं, आपल्या त्वचेला जाणवतं स्पर्शाने. मग तो कधी थंड वारे असतात, कधी उष्ण वारे असतात वगैरे. तर हे वायूचा गुण स्पर्श हा त्याच्यामध्ये आला.
आणि कार्यकारण भावामध्ये आकाशाचा जो गुण शब्द तोही वायूमध्ये आला. आता वारे वाहतात, जोरात झंझावाती वारे व्हायला लागले की त्याचा आवाज येतो, आपल्याला माहिती. तर तो गुण या कार्यकारण भावाने कारणामध्ये असल्यामुळे तो कार्यामध्ये सुद्धा आला. म्हणजे आकाश आणि वायू, आकाशामध्ये एकच गुण आहे, वायूमध्ये तसे 2 गुण झाले, शब्द आणि स्पर्श. आता याच्या पुढे त्यामुळे तोही शब्दवान आहे. इंद्रियांमध्ये स्फूर्ती, शरीरात जीवनशक्ती, ओज आणि बल हे याचे जाणवणारे रूप होय. काल, कर्म आणि स्वभाव यामुळे वायूतही विकार उत्पन्न झाला आणि त्यापासून तेजाची निर्मिती झाली. आता हे तेज सुद्धा 2 प्रकारचं सांगितलं जातं. एक आकाशस्थ तेज आणि एक पृथ्वी, पार्थिव तेज म्हणूया त्याला आपण. पार्थिव तेज, आकाशस्थ तेज म्हणजे सगळे ग्रह, चंद्र, तारे, सूर्य वगैरे सगळे सगळे. आणि पार्थिव तेज म्हणजे अग्नी, अग्नीची विविध रूपं, पृथ्वीवरच्या तेजातली विविध रूपं, असं हे 2 प्रकारचं तेज आपल्याला सांगता येतं. आता ह्या तेजामध्ये सुद्धा पहिले 2 गुण अधिक याचा गुण रूप, या तेजाचा गुण, मुख्य गुण काय? रूप, म्हणजे ते दिसतं, साधा अर्थ आहे. तर ते रूप अधिक मागच्या 2 भूतांचे गुण म्हणजे शब्द आणि स्पर्श, हे अधिक हे वायूचं रूप, हे तेजाचं रूप, हे 3 गुण तेजामध्ये आले. पुन्हा कार्यकारण भाव आले. तर आणि त्याच्या तेजाचं स्वतःचं रूप किंवा हे शब्द, स्पर्श आणि रूप हे 3 गुण आपल्या परिचयाचे, त्यामुळे त्याचं वेगळं काही सांगायची आवश्यकताच नाही आहे. आकाश आणि वायू या कारणांचे शब्द आणि स्पर्श हेही गुण याच्यात आहेत. तेजाच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली. आप म्हणजे पाणी, तर पाण्याची उत्पत्ती झाली. याचा गुण आहे रस. याला कारणतत्व असणाऱ्यांचे शब्द, स्पर्श, रूप आणि रस हेही गुण याच्यामध्ये पाण्यामध्ये आले कार्यकारण भावाने. पाण्याच्या विकाराने पृथ्वीची उत्पत्ती झाली. आपलं सृष्टीविज्ञान काय सांगतंय पहा बरं का, की पाण्याच्या विकाराने पृथ्वी निर्माण झाली. तिचा गुण आहे गंध. गंधवती पृथ्वी तर आपल्याला माहितीच आहे. आणि तिचा महत्त्वाचा गंध किंवा महत्त्वाचं गंधाचं वैशिष्ट्य म्हणूया आपण, तर ते वैशिष्ट्य म्हणजे तापलेल्या मातीवर जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि त्याचा जो गंध पसरतो, सगळीकडे दरवळतो, तो गंध. आणि या गंधाच्या असाधारणत्वाने पृथ्वीला गंधवती पृथ्वी असं सन्मानाने किंवा कौतुकाने म्हटलं जातं. ही गंधवती पृथ्वी आहे. आणि या पृथ्वीमध्ये कार्यकारण भावाने पहिल्या 4ही महाभूतांचे सगळे गुण पृथ्वीमध्ये आहेत. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. वैकारिक अहंकारातून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अशा दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, मित्र आणि प्रजापती या 10 देवतांची उत्पत्ती झाली. तैजस अहंकारापासून कान, त्वचा, डोळे, जीभ आणि घ्राण म्हणजे नाक ही 5 ज्ञानेंद्रिये आणि तसेच वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिये ही 5 कर्मेंद्रिये उत्पन्न झाली. त्याचबरोबर ज्ञानशक्ती रूप बुद्धी आणि क्रियाशक्ती रूप प्राण हेही तैजस अहंकारापासून उत्पन्न झाले. जोपर्यंत ही पंचमहाभूते, इंद्रिये, मन आणि सत्वरजतम हे 3 गुण सर्व एकमेकांशी संघटित झालेले नव्हते, तोपर्यंत स्वतःला राहण्यासाठी उपभोग घेणारे शरीर ते निर्माण करू शकले नाही. म्हणजे पुन्हा इथे एक मुद्दा आपल्याला जाणवतो की जोपर्यंत एकजूट होत नाही, परस्पर सहकार्य होत नाही, तोपर्यंत निर्मिती
अवघड असते, किंबहुना अशक्यच असते. तेच इथं हा तर मूळ सृष्टीचा पाया आहे. हे शरीर निर्माण करणं, प्राणीमात्रांची शरीर निर्माण करणं, हा तर सृष्टीचा पाया आहे. आणि असा पाया जेव्हा हे सगळे एक घटक एकमेकांशी जोडले गेले, एकमेकांशी संबंधित आले, संघटित झाले, तेव्हा ते हे वेगवेगळी शरीरं निर्माण करू शकले. असं हे सृष्टी विज्ञान खरोखर म्हणजे चक्रावून टाकणारं किंवा आपल्या बुद्धीला, विचारांना आव्हान देणारं असं आहे. मला तर असं खरंच म्हणावंसं वाटतं की यावरती अजून संशोधन होणं खूप गरजेचं आहे. आणि जितकं जास्त संशोधन होईल तितकं त्यातून आपल्या हातामध्ये खूप महत्त्वाचं, खूप मोठं असं मौल्यवान ज्ञान, विज्ञान आपल्या हाताला मिळेल, आपल्या हाताशी येईल. आणि त्यातून आपल्याला अधिक चांगली प्रगती करता येईल असं म्हणावंसं वाटतं. धन्यवाद.